नमस्कार मंडळी, मेघाज किचनमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीचे मक्याच्या पिठाचे खिचे पापड बनवणार आहोत। आपण बघू शकता पापड अगदी पातळसर व हलका असा झालेला आहे। अजिबात कुठे चिरलेला किंवा फाटलेला नाही। पापडाचे पीठ तयार करण्यासाठी कोणतीही झंझट न करता अगदी साध्या पिठापासून आज मी हे पापड बनवून दाखवणार आहे। मक्याच्या पिठाचे हे पापड तळल्यानंतर खूपच हलके होतात, अजिबात तेलकट होत नाही। आता मी तुम्हाला तळलेला पापड आणि कच्चा पापड यामधील फरक दाखवते। हे बघा, पापड तिप्पट चौपट इतका फुललेला आहे। खूपच हलके होणारे हे पापड चवीला तर अप्रतिम होतातच, पण अजिबात तेलकट होत नाहीत। चला आता मी तुम्हाला पापड तोडून दाखवते। पापडाच्या आवाजावरूनच आपल्याला कळेल की पापड किती खुसखुशीत असा झालेला आहे। चला तर मंडळी, आपण पापडासाठी पीठ कसं बनवलं हे मी तुम्हाला सांगते। इथे मी 2 किलो मका साफ करून घेतलेली आहे। हे बघा, मका याप्रमाणे लालसर रंगाची घेतली आहे आणि आता आपण ती गिरणीमधून बारीक दळून आणू। हर्षल बघा कसा दाखवतो आहे मक्याचं रूपांतर पिठामध्ये कसं झालं। हे बघा, अगदी मैद्याप्रमाणे बारीकसर असा मका मी दळून आणलेला आहे। याप्रमाणे एकदम बारीक पीठ तयार करून आणायचं। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। एका जाड बुडाचा टोप मी इथे गॅसवर ठेवलेला आहे। आता आपण त्यामध्ये 2 टोप इतकं पाणी टाकून घेऊया। गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे पाण्याला लवकर उकळी येते। आता आपण त्यामध्ये 2 चपट चमचे इतकं मीठ टाकूया आणि 2 चपट चमचे इतका पापडखार टाकूया। अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ आणि यातच आता आपल्याला 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पाण्याला लवकर उकळी येते। आपण खिचे पापड बनवणार आहोत म्हणून आपण त्यासाठी इथे जाड बुडाचा टोप घेतलेला आहे। खिशी घेण्यासाठी टोप हा जाड बुडाचाच घ्यायचा म्हणजे मिश्रण तळायला लागत नाही। पाण्याला उकळी यायला लागली आहे। आता आपण ते लाटण्याने ढवळून घेऊ आणि चांगलं एकजीव करून घेऊ। याप्रमाणे लाटण्याने ढवळायचं। इथे मी मक्याच्या पिठाचे साधे खिचे पापड बनवत आहे। आपण हवं तर यामध्ये तीळ, ओवा, जिरे आणि लाल तिखट टाकून मसाला पापड बनवू शकता। पाण्याला छान उकळी आली आहे। 2 मिनिटे असंच उकळू द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा। पापडाचं प्रमाण मी तुम्हाला सांगते। हे बघा, याच टोपाने आपण 2 टोप इतकं पाणी घेतलेलं आहे। त्यासाठी 1 टोप इतकं चाळलेलं मक्याचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं। लक्षात असू द्या, गॅस बंद केलेला आहे त्यामुळे गाठी होणार नाही। याप्रमाणे आता लाटण्याने आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। मक्याचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे। पीठ चाळल्यामुळं गाठी होत नाहीत। पीठ जर न चाळता तसंच वापरलं तर गाठी होतात, म्हणून इथे पीठ चाळूनच घ्यायचं। याप्रमाणे पीठ लाटण्याने घोटत राहायचं म्हणजे छान एकजीव होतं। ज्या टोपाने मी पीठ मोजून घेतलं ते जवळपास अर्धा किलो इतकं भरलं। पीठ छान एकजीव झालेलं आहे। आता आपण गॅस चालू करू आणि 2-3 मिनिटे याप्रमाणे घोटून घेऊ। पीठ शिजवताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे म्हणजे मिश्रण तळायला लागत नाही। हे बघा, पीठ छान एकजीव झालेलं आहे। आता आपण लाटण्याचं पीठ काढून घेऊया। लाटण्याचं पीठ याप्रमाणे काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे सर्व पीठ चमच्याने याप्रमाणे एकसारखं करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं पीठ छान शिजलं जातं। आता आपण त्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटे मंद आचेवर शिजून घेऊया। 10 मिनिटे झालेली आहे। आता आपण झाकण काढून बघू। हे बघा, पीठ छान फुललेलं आहे आणि हलकं झालं आहे। लाटण्याने याप्रमाणे खिशीचं पीठ घोटत राहायचं म्हणजे छान एकजीव होतं, सगळीकडे एकसारखं शिजलं जातं। कुरडई बनवताना ज्याप्रमाणे आपण चिकाचा घाटा घेतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे घाटा घ्यायचा आहे म्हणजे पीठ छान एकसारखं होतं। हे बघा, याप्रमाणे घोटून घ्यायचं। आपण इथे बघू शकता पीठ छान घोटून एकसारखं झालेलं आहे। कुरडईच्या चिकाप्रमाणे या घाट्याला सुद्धा एक चकाकी आलेली आहे आणि हे बघा, पीठ याप्रमाणे चिकट असं झालेलं आहे म्हणजे पीठ परफेक्ट शिजलेलं आहे असं समजायचं।
आता हे मिश्रण बघून आपल्याला प्रश्न पडला असेल की हे पीठ तर कुरडईच्या चिकाप्रमाणे पातळसर तयार झालं आहे, मग याचे पापड कसे बनवायचे? हेच तर या पिठाचं सिक्रेट आहे. लाटी न बनवता सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने पापड कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चमच्याने पीठ एकसारखं करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं. थोडं थंड झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पीठ थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपण हे एका तेलाच्या पिशवीवरती काढून घेऊया. या तेल पिशवीचं तेल देखील मी चपातीच्या पिठाला लावून घेतलेलं आहे. आपण इथे बघू शकता, पिशवीला अजिबात तेल नाही आहे. तेल पिशवी वापरण्याचे 2 फायदे आहेत. एक तर पिशवी जाड असते, त्यामुळे पीठ मळायला छान सोपं जातं आणि एकदम मऊसर पीठ असं मळलं जातं. आणि दुसरं म्हणजे पीठ मळताना किंवा पापड बनवताना तेलाचा वापर करावा लागत नाही. अजिबात तेलाचा वापर न करता पापड कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे पापड वर्ष 2 वर्ष सहज टिकतात. पापडांना तेलाचा खुबट वास येत नाही. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पीठ मळलेलं आहे आणि एकदम मऊसर असं पीठ तयार झालं आहे. आता मी इथे 2 गोल आकाराचे प्लास्टिक घेतलेले आहे. त्याला आपण अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. तेल फक्त मी सुरुवातीलाच लावलेलं आहे, पहिल्या पापडलाच. त्यानंतर अजिबात तेल वापरायचं नाही. आता मी तुम्हाला दाखवते लाटी न करता पापड कसा बनवायचा. हे बघा, याप्रमाणे चमच्याने पिठाचा गोळा घ्यायचा. चमच्याला देखील मी तेल लावलेलं नाही आहे. आपण बघू शकता, याप्रमाणे चमच्याने प्लास्टिकच्या मधोमध मिश्रण टाकायचं आणि त्यावर दुसरं प्लास्टिक ठेवायचं, हाताने प्रेस करायचं आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आणि त्याने याप्रमाणे असं प्रेस करायचं. थोडं जास्त प्रेस करायचं म्हणजे पापड छान पांगला जातो. जेवढं जास्त प्रेस करता येईल तेवढं जास्त प्रेस करायचं, म्हणजे पापड पातळसर होतो. आता हा पापड जाडसरच आहे, म्हणून मी याप्रमाणे बोटाने पसरून घेते आहे, म्हणजे छान पातळसर असा पापड तयार होईल. आपण बघू शकता, एकदम सहजपणे हे पीठ पसरलं जातं आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण पापड तयार करू शकतो. मी इथे मध्यम आकाराचे पापड तयार केले आहे. पीठ पूर्णपणे शिजल्यामुळं पिठाला चिकटपणा आलेला आहे. त्यामुळे आपण पापड कितीही पातळ लाटला तरी देखील पापड फाटत नाही किंवा चिरत नाही, सगळीकडे एकसारखा होतो. याप्रमाणे बोटाच्या मदतीने मिश्रण पसरवून घ्यायचं, म्हणजे छान पातळसर असा पापड तयार होतो. पापड पूर्णपणे तयार झाला आहे. अगदी कुठेही पापडामध्ये गाठी वगैरे दिसत नाही. अगदी एकसारखा सगळीकडे पापड तयार झालेला आहे. आता आपण हे पापड एका पॉलिथिनवर टाकून घेऊ. याप्रमाणे पापड उचलायचा आणि पॉलिथिनवर टाकायचा. थोडंसं प्रेस करायचं आणि प्लास्टिक काढून घ्यायचं. अगदी सहजपणे पापड निघतो. दुसरी पद्धत म्हणजे याप्रमाणे मिश्रण प्लास्टिकवरती घ्यायचं आणि याप्रमाणे आकार द्यायचा. हे पीठ खूपच मऊसर असतं, त्यामुळे सहज असं आकार येतो. आता याप्रमाणे प्रेस करून घ्यायचं. प्लेटने किंवा ताटाने याप्रमाणे प्रेस करायचं आणि बोटाने मिश्रण पसरवून घ्यायचं आणि जितका पातळसर पापड तयार करता येईल तितका पातळसर पापड तयार करायचा. मी नेहमी तुम्हाला सांगते की पापड नेहमी पातळसरच करायचा, तरच पापड छान फुलतो. पापड जाडसर राहिला तर पापड फुलत नाही, हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. याप्रमाणे आपण सर्व पापड तयार करून घ्यायचे आणि पॉलिथिनवरती टाकून घ्यायचे. पंख्याच्या हवेखाली हे पापड छान सुकतात. याप्रमाणे पापड सर्व तयार करून घ्यायचे आणि पंख्याच्या हवेखाली सुकत टाकायचे. मी याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेतलेले आहे. आपण मशीनने सुद्धा हे पापड तयार करू शकतो. आता हर्षल बोलतोय, मला सुद्धा पापड टाकायचा आहे. आता बघूया हर्षल कसा पापड टाकतो. हर्षलला आता शाळेला सुट्टी लागली आहे, तेव्हा तो मला रोजच कामात मदत करतो आणि पापड बनवताना सुद्धा त्याची खूप मदत असते मला. आता आपण बघू शकता तो कसा प्रयत्न करतो आहे पापड टाकण्यासाठी. हर्षल, तुला जसा जमेल तसा पापड टाक. पापड तुटला तरी चालेल, मी पुन्हा पापड बनवेल त्याचा. पण मला खात्री आहे
तो एकदम बरोबर टाकेल. आपण बघू शकता एकदम परफेक्ट असा पापड हर्षलने टाकलेला आहे. आपण इथे बघू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे पापड तयार करता येतात. आता इथे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर याची लाटी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. याप्रमाणे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मिश्रणाची लाटी बनवायची. सहज लाटी तयार होते. पण मी याप्रमाणे न करता तेलाचा जराही वापर न करता मी पापड बनवलेले आहे. ज्या पद्धतीने मी पापड बनवले आहे त्याच पद्धतीने आपण देखील बनवून बघा. आता हे बघा सर्व पापड तयार करून झालेले आहे आणि शेवटचे पीठ आता मी इथे घेते आहे. पीठ पूर्णपणे जरी थंड झालेलं असलं तरीसुद्धा अगदी सहजपणे मळता येतं आणि एकदम मऊसर होतं. हे बघा आपण बघू शकता अगदी सहजपणे पीठ मळून मऊसर झालेलं आहे. ह्या पिठाचं हे एकच वैशिष्ट्य आहे की या पिठाला चिकटपणा छान येतो आणि त्यामुळे पीठ मळून लगेचच मऊसर होतं. आता थंड झालेल्या या पिठाचा मी तुम्हाला पापड बनवून दाखवते. तेलाचा जराही वापर न करता याच पद्धतीने मी सर्व पापड बनवलेले आहे. पारंपरिक पद्धतीचे मक्याच्या पिठाचे हे खिचे पापड अगदी साध्या पिठाने आणि सोप्या पद्धतीने कसे बनवता येईल हे मी तुम्हाला दाखवले आहे. कोणतीही झंझट न करता अगदी झटपट असे होणारे हे पापड तुम्हाला नक्कीच आवडतील. वाळवणाच्या या सर्व रेसिपीज माझ्या आईच्या आहेत. आई दरवर्षी याप्रमाणे पापड तयार करते म्हणून आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हीसुद्धा याप्रमाणे पापड बनवून बघा. सर्वांना नक्कीच आवडतील. अगदी लहान मुलांपासून तर वडीलधाऱ्यांपर्यंत सर्वांना अगदी सहज खाता येतात. इतके खुसखुशीत हे पापड होतात. तळल्यानंतर हे पापड इतके हलके होतात की अगदी हातामध्ये पकडले तरीही सहज तुटतात. सहज त्याचा चुरा होतो आणि जिभेवर ठेवताच विरघळतात. इतके खुसखुशीत आणि ठिसूळ असे हे पापड तयार होतात. आता बघा हर्षलने पापड टाकून घेतलेला आहे. याप्रमाणे सर्व पापड टाकायला मला हर्षलने मदत केलेली आहे. हे बघा सर्व पापड तयार झालेले आहेत आणि पंख्याच्या हवेखाली आपण ते सुकट टाकलेले आहेत. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता सर्व पापड एकसारखे झालेले आहे. अजिबात पापड कुठेही चिरला नाही. याप्रमाणे थोड्या वेळाने पापड पलटी करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे एकसारखे सुकले जातात. अगदी सहज उचलता येतात आणि पलटता येतात. अजिबात हाताला किंवा प्लास्टिकला चिटकत नाही. हे बघा सर्व पापड आता मी इथे पंख्याच्या हवेखाली सुकट टाकले आहे. हे पापड मी घरातच पंख्याच्या हवेखाली सुकवून घेतलेले आहे. आता 5 तास झालेले आहे. 5 तासांमध्ये पापड इतपत सुकलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते. पापड कुठेही चिरलेला किंवा फाटलेला नाही. पापड का चिरतात आणि का फाटतात याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे पापड सुकवण्यासाठी उन्हाची गरज पडत नाही. घरातच सावलीतच हे पापड छान सुकतात. 3 दिवस घरातच हे पापड मी सुकवून घेतलेले आहेत. आता आपण बघू शकता पापड छान कडक असे झालेले आहेत. याप्रमाणे सर्व पापड मी पातळसरच बनवून घेतलेले आहे. पापड पातळसर असला तरच फुलतो, ही एक टीप आहे. आता पापड का चिरतात हे मी तुम्हाला सांगते. हे बघा टोपातील तळाचं जे खरडण असतं ते जर लाटीमध्ये आलं तर याप्रमाणे त्यामुळे पापड फाटतो. आणि दुसरं म्हणजे पापड बनवताना प्लास्टिकला जर घडी पडली तर याप्रमाणे घडीवरतीच हा पापड चिरतो. बाकी आपले पापड कुठेही चिरत नाही. पीठ पूर्णपणे शिजल्यावर पापड अजिबात चिरत नाहीत. अर्धा किलोच्या पिठाच्या प्रमाणामध्ये जवळपास 80 पापड तयार झालेले आहेत. आता आपण पापड तळून बघूया. त्यासाठी मी इथे तेल आधीच गरम करायला ठेवलेले आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मंद करून घ्यायचा. आपण बघू शकता पापड किती छान फुललेला आहे. अजिबात पापड तेलकट झालेला नाही आहे. याप्रमाणे मी आता तुम्हाला 4 ते 5 पापड तळून दाखवते. म्हणजे आपण बघू शकता की सर्व पापड एकसारखे असे फुललेले आहेत. पापड जितका जास्त पातळसर असेल तितकाच पापड जास्त फुलतो, तितकाच जास्त ठिसूळ होतो आणि तितकाच जास्त खुसखुशीत बनतो. ही एक टीप आहे. ही लक्षात ठेवूनच पापड बनवायचे. आणि पापड जाडसर जर बनवला तर पापड जास्त फुलत नाही. साध्या मक्याच्या पिठाचे हे पापड असल्यामुळे पापड पातळसरच बनवायचे म्हणजे छान फुलतात. हे मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. मक्याचं पीठ हे
बारीकच मैद्याप्रमाणे दळून आणायचं. जर जाडसर पीठ दळून मिळालं तर ते आधी मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं. त्यानंतर सुती कपड्याने ते पुन्हा गाळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला छान मऊसर असं पीठ मिळतं. आणि मग त्या पिठाचेच आपण पापड बनवायचे. आता मी जाडसर पापड तुम्हाला तळून दाखवते. पातळ पापड आणि जाडसर पापड यामधील फरक आता तुम्ही स्वतः बघू शकता. पापड जाडसर असल्यामुळे जास्त फुललेला नाही, म्हणून पापड पातळसरच लाटून घ्यायचे. सर्व पापड मी ते तळून घेतलेले आहे. तिप्पट चौपट इतके फुललेले आहे. अगदी खूपच खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. साध्या मक्याच्या पिठाचे पारंपरिक पद्धतीने सुद्धा खिचे पापड तयार करता येतात, हे मी दाखवले आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.